Second force, centrifugal force. Same like centripetal force. What do you mean by centrifugal force? Centripetal म्हणजे आपण जे लिहिलंय थेरी, एक्झाम्पल, प्रॉपर्टीज, फॉर्म्युला सगळे सेम आहेत. फक्त याच्या सेम म्हणजे थोडे सेम आहेत, थोडं अपोजिट आहे. सेम आणि अपोजिट असं दोन्ही ॲक्च्युली ते. तर बघूयात व्हॉट इज मीन बाय सेंट्रिफ्युगल फोर्स. आता सेंट्रिफ्युगल फोर्स काय नक्की म्हणजे रिॲलिटीमध्ये आहे का फोर्स तो आधी बघूयात आपण की सेंट्रिफ्युगल फोर्स प्रेझेंट आहे का. तर ॲक्च्युली कसं आहे बघा सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये आपण काय बोललेलं आत्तापर्यंत की सेंट्रिपिटल फोर्स हा काय ॲक्च्युली इट इज अ फोर्स विच रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ सेंट्रिपिटल फोर्स. पण आता रिॲलिटीमध्ये काय माहिती आहे का तुम्ही एक बघितलं असेल कसं आहे बघा समजा तुम्ही गाडीवर चाललाय क्लास सुटला बॅस सुटली गाडीवर जाता बघा तुम्ही दरवर्षीचा आमचा एक्सपिरियन्स आहे. क्लास सुटला कॅरीज मुलांना बसून कसं तरी होतं क्लासमध्ये 1 तास बसलाय कंटाळा आला रेग्युलर ते टीचिंग वगैरे एक बॅच सुटली की दुसरी बॅच असते. आता अनफॉर्च्युनेटली तुम्हाला नाही तो एक्सपिरियन्स जाऊ द्या ती गोष्ट वेगळी पण 1 तास झाला दुसरी बॅच असते किंवा बॅच सुटली की घरी जायचं आहे तर मुलं काय करतात लगेच गाड्या पळत बॅच सुटली की पळत जातात गाडी काढतात लगेच रेस करतात. आणि आपण जेव्हा रेस करतो तेव्हा माझा मित्र असतो आपला किंवा मैत्रीण असते रेस केल्यानंतर आपण जोरात रेस करतो तेव्हा तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे का जो मागे बसलेला आहे तो डायरेक्ट मागं जातो असा. मग हे काय ॲक्च्युली असं म्हणजे तुमच्या मित्राने रेस केली गाडी जोरात आणि त्या जोरात रेस केल्यामुळे तुम्ही मागं गेला. कशामुळे गेला ह्या रिझनमुळे मागे गेला. पण मागं तुम्हाला कोणी ओढलं आहे का मागच्या साईडला मी कोणी धरलं आहे का तुम्हाला ओढलं का मागच्या साईडला तसं काय झालं नाही ॲक्च्युली. तर गाडीच्या रेसमुळे तुम्ही मागं गेला मग मागं गेला मी मागं कोणीतरी फोर्स लावला असणार आहे पण तो ॲक्च्युली कोणी लावला आहे का फोर्स नाही लावला. मग दॅट थिंग किंवा दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज स्युडो फोर्स की जे तुमच्या हात होईल कशामध्ये NLM मध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशनमध्ये झालं आहे बघा स्युडो फोर्स. स्युडो म्हणजे फेक म्हणजे जो फोर्स रिॲलिटीमध्ये नाहीये पण आपल्याला भास होतोय की कोणीतरी आपल्याला मागं ओढलं. आता सिम्पल आहे ना मी तर थांबलोय आता मला जर मागं कोणी ओढलं तरच मी मागं जाणार ना स्वतःहून जाईल का मागं मी किंवा मला कोणी पुढं ओढलं किंवा ढकललं तरच मी पुढं जाणार आहे. मग कुणीतरी फोर्स लावल्यामुळे माझी मोशन काय होणार आहे चेंज होणार आहे. मग दॅट थिंग मी तिथं मग असं झाल्यामुळे माझी काय होणार मोशन चेंज होणार आहे. मग आता गाडीवरती जर मी मागं गेलो तर मी काय म्हणणार मला मागं कोणतरी ओढलंय पण मागं कोण आहे का नाही आहे. इट मीन्स अ फेक फोर्स ॲक्ट्स ऑन अस की ज्यामुळे आपण कुठे गेलोय मागं गेलोय अँड दॅट फेक फोर्स इज कॉल्ड एज स्युडो फोर्स फेक फोर्स. आणि त्यालाच मी आपण काय म्हणतोय सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्च्युली नाही आहे पण तो आलाय कशामुळे आलाय मोशन ऑफ ऑब्जेक्टमुळे म्हणजे ऑब्जेक्ट मोशन करतोय त्याच्यामुळे तो फोर्स अराईज झालाय. सो दॅट फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे तो रिॲलिटीमध्ये नाही आहे. आपण काय बघितलं की सेंट्रिपिटल फोर्स हा प्रेझेंट आहे की ज्यामुळे ऑब्जेक्ट काय करतोय सर्क्युलर मोशन करतोय. पण हा फोर्स कुणामुळे माहिती आहे का ऑब्जेक्टच्या मोशनमुळे. मी आत्ता आहे का सेंट्रिफ्युगल नाही आहे. तुम्ही गाडीची रेस जोरात केली तर तुम्ही मागं जाताय म्हणजे ड्यू टू रेसिंग ऑफ दॅट कार तुम्ही मागं जाताय त्यामुळे तो फोर्स अराईज झाला. सो दॅट फोर्स इज कॉल्ड एज स्युडो फोर्स. मग सेंट्रिफ्युगल फोर्सची एक डेफिनेशन आहे म्हणजे रिॲलिटीमध्ये कसं आहे माहिती का एक टर्म आहे इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स पण ते नको आत्ता नको ते इनर्शियल त्याला खूप मोठा टॉपिक आहे आणि ॲक्च्युअली ते NLM मध्ये होईल झालं आहे आपलं म्हणजे झालं आहे म्हणजे थोडक्यात NLM मध्ये इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स तो एक कन्सेप्ट आहे मोठा आहे तो खूप तो आता नको एक्सप्लेन करायला. ते एक फक्त लक्षात ठेवा की सेंट्रिफ्युगल फोर्स हा स्युडो फोर्स आहे की जो कशामुळे अराईज होतो मोशन ऑफ ऑब्जेक्टमुळे. ते एक डेफिनेशन लिहूया साधे आपण की सेंट्रिफ्युगल फोर्स काय इट इज अ फोर्स which acts काय बघा it is a force it is a pseudo force in UCM uniform circular motion which acts along the radius and away from the center of circle and away from the center of circle. मी जे सर्कल घेतलं हा माझा सेंटर आहे OA ला मी काय म्हणणार रेडियस वेक्टर. तर या डायरेक्शनला जो फोर्स असेल ना सेंट्रिफ्युगल FCF आणि त्याचा फॉर्म्युला आहे mv²/r तोच mr ω² आणि mv ω खतम.
म्हणजे इट मीन्स डायरेक्शन ऑफ OA is same as, आणि हा कसला फॉर्म झाला, दिस इज कॉल्ड एज स्केलर फॉर्म. वेक्टरमध्ये काय येणार, FCF इज इक्वल टू प्लस mv²/r r cap और mr ओमेगा स्क्वेअर r cap प्लस काय केलं बघा मी, सेंट्रिफ्युगल फोर्स की जो स्युडो फोर्स आहे आणि तो कसा लागतोय, विच ॲक्ट्स अलॉंग द रेडियस अँड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. सेंटरपासून अवे, सेंट्रिपिटलमध्ये आपण काय बघितलेलं की जो फोर्स सर्क्युलर मोशनला गरजेचा आहे आणि तो कुठं लागतोय, टुवर्ड्स द सेंटर, इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. आणि या केसमध्ये काय बघितलं मी की इट मीन्स डायरेक्शन ऑफ OA काय, रेडियस वेक्टर OA इज सेम ॲज दॅट ऑफ FCF. म्हणजे रेडियस पण इकडे आणि फोर्स पण इकडे लागतोय, दोघांचे डायरेक्शन काय सेम. फॉर्म्युला तोच आहे आपला, सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स दोघांचं सेमच आहे, mv²/r mr ओमेगा स्क्वेअर आणि mv ओमेगा. आता r वेक्टर आणि हा फोर्स सेम डायरेक्शनला आहे, त्यामुळे प्लस केले, इथं पण काय प्लस, एकदम सोपं आहे, साधं चिल्लर. हा आणि हा एका सेम डायरेक्शनला, त्यामुळे प्लस, हा आणि हा सेम डायरेक्शन, त्यामुळे काय होणार आहे प्लस. दिस कॉल्ड सेंट्रिफ्युगल फोर्स. एक कन्सेप्ट समजून घ्या की सेंट्रिपिटल काय आहे, की जो फोर्स नेसेसरी आहे सर्क्युलर मोशनला, दॅट थिंग इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हा कधी येतो माहिती आहे का, वेन ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, किंवा इट इज अ स्युडो फोर्स, हा अरायझिंग फोर्स आहे की जो चुकून येतो, की जो नेसेसरी नाही आहे सर्क्युलर मोशनला, दॅट थिंग इज कॉल्ड सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि आपण हे कुठं बघितलं माहिती आहे का, ग्रॅव्हिटेशनमध्ये 11वीत, की वाय सॅटेलाइटमध्ये जो माणूस आहे, वाय इट फील्स वेटलेसनेस. सॅटेलाइटमध्ये जर गेलो आपण लांब अर्थच्या बाहेर, तर आतमध्ये आपल्याला वेटलेसनेस कंडिशन का फील होते, तर ड्यू टू दिस फोर्स. आपण बघितलं 11मध्ये डिटेलमध्ये, त्यात नको आता बघायला, एकदम डिटेलमध्ये झालं आपलं सेंट्रिफ्युगल फोर्स, त्याच्यावरती आता नको चर्चा करायला परत. ते झालं सेंट्रिफ्युगल फोर्स. तर ते एक्झाम्पल काय आहेत, एक्झाम्पल पण जर आपण बघूयात की एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स काय आहेत. जास्त काय नाही आहे, 2-3 एक आहेत, 5-6 बघूयात काय आपण. वेन अ कार, बघा काय हे सगळं तुमच्या डेली लाईफमध्ये, वेन अ कार टेक्स अ सडन टर्न टुवर्ड्स राईट, then passenger in the car experience a jerk म्हणजे डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे. किंवा तुम्ही गेलात असाल की विमानतळावरती, आता जातच की विमानतळावरती टाईमपास कराय, ते विमानतळावरती बघितलं असेल लोकल पोरं येतात बघा तसली, जोरात गाडी घेऊन धुरुड होतात, म्हणजे ते टाईमपास किंवा वाचतातच, म्हणजे मुद्दाम गाडी आणायची फोर व्हीलर जोरात चालवायची, धुराड उडवायचा मुद्दाम. तर त्यातच विमानतळावरती बघा किंवा कुठेही बघा तुम्ही, किंवा तुम्ही बसमध्ये गेला तर ST वाला आपला तुमचा जो कंडक्टर आहे तो काय करतो, एकदम जोरात टर्न घेतो बघा. तर ते एक्झाम्पल येते की वेन अ कार टेक्स अ सडन टर्न टुवर्ड्स राईट, देन पॅसेंजर इन द कार एक्सपिरियन्सेस अ जर्क टुवर्ड्स लेफ्ट. म्हणजे आपण जर अशी गाडी वळवली उजवीकडे जोरात, तर आपण ऑटोमॅटिकली कुठं जाणार, अपोजिट साईडला. म्हणजे ज्या साईडला गाडी वळवली त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला आपण काय होणार आहे, आपल्याला एक जर्क मिळणार. जर्क म्हणजे झटका मिळाला. म्हणजे वळवतोय मी लेफ्टला, पण मी कुठे गेलो, राईटला गेलो. मग दिस एक्सपिरियन्स अरायझेस ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स. आपण सर्क्युलर मोशनमध्ये टर्न करतोय, तर टर्न केल्यामुळे अचानक आपल्याला एक आउटवर्डला एक फोर्स लागणार. दॅट आउटवर्ड फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रिफ्युगल फोर्स. एक फेमस एक्झाम्पल आहे डेली लाईफमधलं, आता मला एक्सपिरियन्स पण झाला असेल. सडन टर्न किंवा सडन जर्क टुवर्ड्स लेफ्ट, राईटला गेलं की लेफ्टला गेलं की राईटला. हे झालं आहे तुम्हाला माहिती आहे डेली लाईफमधले. फोर व्हीलरमध्ये फिरायला गेला तुम्ही, जोरात तुम्ही टर्न केलं घरच्यांनी, तुम्ही लेफ्टला जाता, दॅट थिंग इज कॉल्ड एज सेंट्रिफ्युगल फोर्स. अजून काय एक्झाम्पल आहे, बरेच आहेत. अजून एक एक्झाम्पल आहे,
a bucket full of water, a bucket full of water when rotated in vertical circle, then water does not fall when it comes at top position. हे एक फेमस एक्झाम्पल आहे, सिंपल आहे. काय बघ केलं का तुम्ही घरी? नसलं केलं कधी? एक ट्राय करा घरी. बादली घ्या, बकेटमध्ये बादली, तर पाणी घ्या आणि असं जोरात, एकदम जोरात, हळू नाही, एकदम जोरात सर्कलमध्ये फिरवायचं, असं करायचं, खाली ठेवायचं, जोरात सर्कलमध्ये फिरवा, हातात ठेवायची बादली, नाही तुम्ही फेकून द्याल. तुम्ही काय करता, सरांनी सांगितलं घरी करताल एक्सपेरिमेंट, तसलं नका करू, अख्ख्या घरात पाणी होईल. त्याला मोकळं पाहिजे जागा, बादली घ्यायची आणि एकदम असं आधी करा जोरात, सांडणार थोडं पाणी आणि एकदम जोरात करून असं येऊन खाली घ्या. आता जेव्हा तुम्ही असं करून खाली याचाल ना, तेव्हा काय होईल माहिती आहे का? हे तुम्ही आहे, तुमच्या हातात बादली आहे, ती बादली सर्कलमध्ये जाणार आणि टॉपला आली ना की बादली तुमची कशी असणार माहिती आहे का? अशी असणार, अशी. आता बादलीचं कसं आहे, आकाश असणार आणि पाणी. पण एक ऑब्झर्व करा की तुम्ही एकदम फास्टमध्ये मूव्ह केलं ना, तुम्ही एकदम फास्टमध्ये, तर पाणी खाली पडतच नाही. म्हणजे टॉपला जरी गेलं ना तरी पाणी असं असतं बघा, पण खाली पडत नाही. आता तुम्हाला नाही काढणार, ते स्लो मोशनमध्ये बघावं लागेल, व्हिडिओ काढावं लागेल कोणाला तरी. एकदम बादली जोरात फिरवा, अशी बारीक बादली घ्या किंवा मग घ्या, काही घ्या, बारीक त्यात पाणी आहे आणि एकदम जोरात फिरवा. टॉपला गेल्यानंतर अजिबात पाणी खाली पडत नाही. का पडत नाही? कारण पाणी जे आतलं आहे ना त्याच्यावरती बाहेर एक फोर्स लागतो आणि दॅट फोर्स इज कॉल्ड अ सेंट्रिफ्युगल फोर्स. हे डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहेत आणि यू शुड नो दॅट थिंग्स. की गाडीमध्ये गेला तुम्ही, टर्न केली, तर आपण तुम्ही लेफ्टला का जाता? लेफ्टला का जाता? ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स, एक स्यूडो फोर्स लागतो आउटवर्डला. बादली तुम्ही फिरवली सर्कलमध्ये जोरात, तर टॉपला गेल्यानंतर पाणी खाली सांडत नाही. का नाही सांडत? कारण पाण्यावरती एक आउटवर्डला बाहेर फोर्स लागतो, स्यूडो फोर्स. दॅट फोर्स इज कॉल्ड अ सेंट्रिफ्युगल फोर्स. मग एक डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे, घरी एक्सपेरिमेंट करा, होईल तुमचं. सिम्पल आहे, घरी करू नका, राडा होईल घरात, पाणी बिणी सांडेल, माझ्या होईल उगीच. आणि बाथरूममध्ये पण नाही करू शकत, वर धडकल ना, त्याला मोकळ्या जागेत करावं लागेल एक्सपेरिमेंट. हा बघा, नीट करा, एकदम जोरात करायचं, हळू करायचं, चाल म्हणतं सर पाणी सांडलं, माझ्या होईल परत ती. तसं नाही, ॲक्च्युली जोरात करायचं आहे ते, एकदम फास्टमध्ये. हे जरा थर्ड एक्झाम्पल. थर्ड काय? हे पण तुमचं डेलीमध्ये, चिल्ड्रन सिटिंग इन merry-go-round experiences an outward pull when an outward pull as merry-go-round does vertical circular motion. बघा काय पॉईंट आहे, एकदम भारी. हे पण तुम्हाला एक्सपिरियन्स झाला असेल. रामयात्रा आपली माहिती आहे, रामयात्रा खेळायला जातो, रामयात्रा फिरायला जातो पाळण्यामध्ये, नाही का तसला मोठा पाळणा घाणेरडा, जायंट व्हील मेरी गो राऊंड, तो येतो मेरी गो राऊंड. चिल्ड्रन सिटिंग इन मेरी गो राऊंड एक्सपिरियन्सेस अन आउटवर्ड पुल ॲज मेरी गो राऊंड डज वर्टिकल सर्क्युलर मोशन. मी तर बसलो नाही कधी, मला नाही आवडत, घाणेरडं येते, रिस्की, कसं आहे, मला नाही आवडत ते पाळणे वगैरे. तुम्ही बसला असेल पाळण्यात मेरी गो राऊंड, परत तसलं नाही का ते कुठले अजून बरेच असतात ते लहान मुलांचं, एक परत काय ते तसली ती डिस्को गाडी नाही का ती मधून जाते अशी धडकती कोणाला पण, ती एक आहे बघा. तसलं ते बनाना राईड घाणेरडं, अकलूज वगैरे आहे बघा, अकलूजला बनाना राईड घाणेरडं, जोरात पुढं जातं परत माघार येतं, ते एक घाणेरडं आहे तसलं. अजून काय बरेच आहेत ते असलं, ते रामयात्रेत वगैरे असतात. पण ते जाऊ दे, बाकीचं ते आपल्याला काय करायचं नाही आहे. मेरी गो राऊंड त्यात बसला असेल तुम्ही, तर जेव्हा मेरी गो राऊंड वरती जाईल तुम्हाला बघा, वरती किंवा अख्खं सर्क्युलर मोशन करेल, तेव्हा तुम्हाला असं वाटलं की तुम्ही बाहेर जाताय, पडताय बाहेर, मागं जाता तुम्ही, असं तुम्हाला फील होतो. आता जे बसलेत त्यांना आला असेल फील, ज्यांना नाही त्यांनी बघा बसून बघा, मग आत्ता नाही, आता पुढच्या वर्षी कोरोना गेल्यावर टाईम आहे त्याला. तर मेरी गो राऊंडमध्ये बसल्यानंतर तुम्हाला एक आउटवर्ड पूल मिळतो. आउटवर्ड तो का मिळतो? ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स. कारण पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय, सर्क्युलर मोशन हा फोर्स लागतो सेंट्रिफ्युगल फोर्स.
ते एक रिझन. हे सगळे डेली लाईफमधले एक्झाम्पल आहेत. पाणी, जर्क ह्यातला. अजून काय? अजून एक आहे चांगलं बघा. फोर्थ एक भारी बघा. द बल्गिंग ऑफ अर्थ ॲट इक्वेटर अँड फ्लॅटनिंग ॲट पोल्स इज ड्यू टू काय बघा, एकदम भारी पॉईंट आहे हा. द बल्गिंग ऑफ अर्थ ॲट इक्वेटर अँड फ्लॅटनिंग ॲट पोल्स इज ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही अर्थ जर बघितलं ना ॲक्च्युली रिॲलिटीमध्ये, तर अर्थचा शेप कसा आहे माहिती आहे? रफ करतो एवढंच आहे. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा सेंट्रिफ्युगलचा प्लसमध्ये. सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये सॉरी अर्थचा जर शेप बघितला ना तुम्ही, तर सर्कल नाही येतो ॲक्च्युली. अर्थ हा स्पियर आहे आणि कसा आहे माहिती आहे का? असा येतो. म्हणजे ग्रॅव्हिटेशनमध्ये सांगितलंय मी की इक्वेटोरियल रेडियस आणि ही काय पोलर रेडियस. मी ग्रॅव्हिटेशनमध्ये सांगितलं आय थिंक किंवा विसरलं असेल. तर इक्वेटोरियल रेडियस आहे ना, इक्वेटोरियल रेडियस लक्षात ठेवा. पेपरला येत नाही ते पण माहीत पाहिजे. इक्वेटोरियल रेडियस इज 32 किलोमीटर मोर दॅन पोलर रेडियस. लक्षात ठेवा. हे आहे ना, दिस कॉल्ड एज इक्वेटोरियल रेडियस अँड दिस इज कॉल्ड एज पोलर रेडियस. सॉरी बघा, अर्थ ॲक्च्युली स्पियर आहे, सर्कल नाही आहे, ते स्पियर. आणि स्पियरमध्ये हे जे आहे ना, दिस कॉल्ड एज इक्वेटर. मग ते काय म्हणतात की इक्वेटोरियल रेडियस जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू पोलर रेडियस. का जास्त आहे? हेच रिझन आहे. कारण अर्थ ॲक्च्युली सर्क्युलर मोशन करणार आहे. कोणाच्या अराउंड? सनच्या अराउंड. मग सर्क्युलर मोशन करताना ह्याच्यावरती काय लागणार? सेंट्रिफ्युगल फोर्स ह्या ॲक्सिसच्या अलाउंड. मग ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स एवढा जो पोर्शन आहे ना, तो फुगला आहे अर्थचा. सिम्पल लॉजिक आहे. सर्क्युलर मोशन फुगणार ना, ते जास्त नाही, थोडा फुगला आहे. आणि किती रेडियस जास्त आहे? 32 किलोमीटर जास्त आहे. म्हणजे फलटणवरून बारामती जे डिस्टन्स आहे ना, तेवढं एक्स्ट्रा डिस्टन्स आहे ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स. मग कुणी जर विचारलं तुम्हाला की इक्वेटोरियल रेडियस पोलर रेडियसपेक्षा काय जास्त आहे, तर एक रिझन आहे की ड्यू टू सर्क्युलर मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन, Earth experiences a centrifugal force and due to that centrifugal force there is increment in the radius of the Earth. आणि ही झाली इक्वेटोरियल, ती काय झाली पोलर रेडियस. ही जास्त आहे 32 किलोमीटरपेक्षा काय जास्त आहे. एक चांगलं एक्झाम्पल आहे. बल्गिंग ऑफ अर्थ अँड फ्लॅटनिंग ॲट पोल्स इज ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स. अजून काय बरेच आहेत. किती फिफ्थ घेऊ. ड्रायर इन वॉशिंग मशीन. Dryer in washing machine consists of a cylindrical vessel with perforated walls. Perforated walls एवढंच आहे. When machine rotates, water come out of clothes एवढंच नाही. तुम्ही एवढंच लिहितो काय जास्त लय मोठे द्यायची गरज नाही आहे. साधं हे तुमचं हे बघितलं असतं तुम्ही वॉशिंग मशीन. तर वॉशिंग मशीन बघा सर्कलमध्ये फिरतं ते. तर सर्कलमध्ये ॲक्च्युली का फिरतं माहिती का? कारण ड्रायर त्यात आतमध्ये एक ड्रायर आहे. ड्रायर इन वॉशिंग मशीन consists of a cylindrical vessel with perforated walls. When machine rotates, the waters come out of clothes. म्हणजे सर्कलमध्ये फिरल्यामुळे काय होतं माहिती का? जे हेवियर पार्टिकल्स आहेत किंवा जे पाणी आहे कपड्यांमधलं, त्याच्यावरती एक आउटवर्ड फोर्स लागतो बाहेर. आणि त्यामुळे काय होणार? सगळे वॉटरचे पार्टिकल्स त्या मशीनवरती स्ट्राईक करणार. आता तुमचे कपडे काय होणार आहेत? ड्राय होणार आहे. सिम्पल लॉजिक आहे. त्यामुळेच ते वॉशिंग मशीन कंटिन्युअस सर्कलमध्ये फिरत असतं बघा. तेच रिझन आहे मेन. कारण जे हेवी पार्टिकल्स आहेत ना वॉटरचे, ते बरोबर बाहेर ढकलले जातात ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स.
ते 5 पॉईंट्स लिहून घ्या वहीमध्ये, पेपरला आले तर. एक्झाम्पल्स ऑन सेंट्रिफ्युगल फोर्स आले तर. एक क्वेश्चन तर हमखास येतो, डिफरन्स बिटवीन सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स येतो दरवर्षी. म्हणजे मागच्या वर्षी यायचा जुन्या पुस्तकात, ह्या वर्षी आय डोंट नो, पण आला तर येईल. तर पॉईंट लक्षात ठेवा की डिफरन्स बिटवीन सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. एक्झाम्पल चांगले बरं घ्यायचे, मस्त आहेत, म्हणजे डेली लाईफमधले एक्झाम्पल आहेत. म्हणजे अशी एक वेळ आली असते की तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नसतील की सर सॉरी, अशी एक वेळ आली असते तुम्हाला माहीत नसेल, सॉरी बरं का, की ह्या गोष्टी का होतात, की गाडीने टर्न केला तर तुम्ही लेफ्टला का जाता हे माहीत नाही तुम्हाला. फिजिक्समध्ये कळलं तुम्हाला. पाणी फिरवलं खाली पडत नाही, फिजिक्समध्ये कळलं तुम्हाला. म्हणजे फिजिक्सचं तसं कौतुक करायला गेलं तर खूप मोठं आहे, म्हणजे थांबू शकत नाही आपण, कारण प्रत्येक रिझन आपल्याला फिजिक्समध्ये सापडणार. हे 2 तर रिझन तुमच्या डेली लाईफमध्ये आहेत. हे तर काय मेरी गो राऊंड आहेच, हे फक्त तुम्हाला माहीत नव्हतं. आणि हे म्हणजे डेली लाईफमधले 3 एक्झाम्पल आहेत. पहिले चिल्ड्रन सिटिंग इन मेरी गो राऊंड एक्सपिरियन्सेस आउटवर्ड पूल. आपल्याला काय वाटतं ते हाईटवर गेल्यामुळे होते, तसं नाही ॲक्च्युली. सर्कलमध्ये फिरल्यामुळे ते काय होतं, आपल्याला बाहेर गेलं होतं वाटतं, म्हणजे पडल्यासारखं वाटतं, भीती वाटते आपल्याला. हे पण एक भारी की सर्कलमध्ये फिरवलं तर पाणी खाली सांडत का नाही. आणि लास्ट हे पहिलं की सडन टर्न घेताना, हे तर डेली लाईफमधले विषयच नाही, किंवा बॅस सुटली मैत्रीण बघायला जोरात रेस केली तर ऑटोमॅटिकली मागं जाणार ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल नाही म्हणताय ना, हा स्यूडो फोर्स लागतो त्यावेळेस. म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये जर गेला तुम्ही, जोरात रेस केली मागे गेला, तो स्यूडो फोर्स येतो. आणि हा कसला फोर्स आहे, टर्नमधला सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि हे मग रेग्युलर आहे. ते 4 पॉईंट लिहून घ्या लागतील आपल्याला, म्हणजे एक्झाम्पलसाठी. एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स. आता नवीन हेडिंग टाकायचे, नवीन टॉपिक, बँकिंग ऑफ रोड्स. आता आपले 3च टॉपिक राहिलेत, बँकिंग ऑफ रोड्स, कोनिकल पेंडुलम आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ते झालं की सर्क्युलर मोशन खतम, मग फक्त न्यूमेरिकल घ्यायच्यात. आणि ते झालं की चॅप्टर नाही संपला. भाई चैप्टर नहीं खत्म अभी सबसे बड़ा चैप्टर रहेगा अपना, कौन सा, रोटेशनल डायनेमिक्स. लंबा जाने वाला है वो, लंबा खतरनाक चैप्टर है तो, न्यूमेरिकल्स वगैरे खतरनाक. पण तो चॅप्टर घ्यायच्या आधी तुम्हाला NLM माहीत पाहिजे, नाही तर अवघड होईल तुमचं. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. ते आता किती जणांनी व्हिडिओ बघितले त्याचे, ते एक महत्त्वाचं आहे. NLM पुली ब्लॉक सिस्टीम त्यातली माहीत पाहिजे तुम्हाला, पण थोडं लागणार आहे त्यातलं कन्सेप्ट आपल्याला. ते बघूयात आपण नंतर, काय नाही एवढं. आता आपण हे तर बघूयात आपलं काय काय हेडिंग टाका, बँकिंग ऑफ रोड्स. तुम्हाला काय वाटेल आता, बँक कुठून आली आता इथं मध्येच, निम्म्यांना वाटेल सर बँकेचं काय इथं किस्सा. बँक कुठून आली तुम्ही, बँकिंग ऑफ रोड्स म्हणजे रस्त्यांची बँक, तसं म्हणायचं तुमचं, रस्त्यांची बँक तसं नाही ॲक्च्युली. फिजिक्समधला बँकिंग ऑफ रोड कन्सेप्ट वेगळा आहे, आणि तुमची जी बँक आहे SBI HDFC ॲक्सिस ती बँक वेगळी आली. ते वेगळे हे वेगळे. बऱ्याच जणांना तेच वाटतं स्टार्टिंगला बँकमध्ये काय ती आहे का ती. एकदम नीट भारी टॉपिक आहे, नीट लक्ष देऊन फक्त बघा. आणि यामध्ये यूज काय होणार माहिती का, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स. कळलं तुम्हाला. आता व्हॉट इज मीन बाय बँकिंग ऑफ रोड्स. आता आधी आपण साधं बघूयात, पहिली केस बघूयात. 3 केस आहेत टोटल, त्यातली पहिली केस बघूयात. नीट बघा. केस नंबर 1, मोशन ऑफ कार ऑन हॉरिझॉन्टल रोड. नीट बघा मी काय म्हणतोय. हा माझा ट्रॅक आहे, ट्रॅकचा सेंटर, आणि ही माझी गाडी आहे. गाडी नीट काढली बघा, चांगली काढतो गाडी. ही कार आहे. आता गाडी सर्क्युलर मोशन, ट्रॅक सर्कल आहे माझा, सर्क्युलर ट्रॅक आहे मोठा. तर गाडी सर्क्युलर मोशन करते, तर आत कोणता फोर्स लागणार आतमध्ये, mv²/r. म्हणजे नीट बघा मी काय म्हणतोय. आता ही गाडीच मी इथं काढतो बघा, ही गाडी आहे. आता गाडीची मला FBD काढावी लागेल, फ्री बॉडी डायग्राम. पुढे झालंय NLM मध्ये. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय, की ज्या बॉडीवरती फोर्स किती ॲक्ट होत आहेत हे चेक करायचं आहे आपल्याला. सो दॅट थिंग इज कॉल्ड ॲज फ्री बॉडी डायग्राम. मला सांगा, आपलं हे पण झालं न्यूटन्स लॉज ऑफ मोशन 11वीत, की ह्या ऑब्जेक्टवरती किती फोर्स लागतात. ग्रॅव्हिटीचा लागतो व्हर्टिकली डाऊनवर्ड. हा सरफेस त्याच्यावरती लावतो नॉर्मल N. झालं. आता नीट बघा. आता ही गाडी काय करते, सर्कलमध्ये फिरते. आता सर्कलमध्ये जर गाडी फिरत असेल तर आत एक फोर्स लागणार, सेंट्रिपिटलचा फोर्स, ऑप्शनच नाही आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स हा लागणारच, की ज्यामुळे तो ऑब्जेक्ट परफॉर्म काय करणार आहे, सर्क्युलर मोशन. मग मला एक सांगा, की ती गाडी आहे, गाडीला मी दोरी लावली का, मग कोणता असा फोर्स आहे की ज्या फोर्समुळे ती गाडी सर्क्युलर मोशन करते, कोणता लागणारच आहे की, ऑप्शनच नाही आहे. सेंट्रिपिटल फोर्स हा असतोच, त्याशिवाय गाडी सर्क्युलर मोशन करतच नाही. म्हणजे गाडी काय
कुठलाच ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करणार नाही जर सेंटरला फोर्स लागणार नाही तर. मग या कंडिशनमध्ये कोण नाही की ज्यामुळे आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स लागतोय. नीट बघा, काहीच नाही आहे मध्ये. तुम्ही विमानतळावरती गेला, 4 व्हीलर टर्न केली तर तुमची गाडी आणि तो ट्रॅकच्या मध्ये कोण आहे का? मोकळं आहे सगळं, कोणच नाही आहे. मग कोण कोण देतं कोण सेंट्रिपिटल फोर्स? नीट बघा, तुमच्या गाडीचे टायर आणि खालची अर्थ, त्या दोघांमध्ये कुठला फोर्स लागणार? फ्रिक्शनचा फोर्स लागणार. आणि तो फ्रिक्शनचा फोर्स किती आहे? म्यू टाइम एन. कुठं बघितलं आहे आपण? कुठं बघितलं आहे? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. त्यामुळे मी म्हणतोय 11वीचे सगळे व्हिडिओ माहीत पाहिजेत तुम्हाला. 11वीचे सगळे लेक्चर, सगळे चॅप्टर तुम्हाला माहीत पाहिजेत, कारण सगळे चॅप्टर 12वीवरती डिपेंड आहेत. तुमचं एवढं अवघड आहे ना, आता जी मुलं 12वीतला ॲडमिशन घेणार आहेत ना, मी आता दरवेळी सांगतोय, आता हा जो टॉपिक आहे ना अतिशय अवघड जाणार आहे तुम्हाला. कुणाला? ज्यांना रिझॉल्युशन ऑफ वेक्टर माहीत नाही, ज्यांना हे माहीत नाही एन इक्वल टू एम जी. तुमच्या बॅचचं एवढं अवघड आहे ना, एवढं खतरनाक होणार आहे तुमच्या बॅचचं. म्हणजे तुमचा पेपर कसा आहे, काय लिहिणार आहे, एकदम म्हणजे ज्यांनी व्हिडिओ आमचे बघितलेत ना डेली व्हिडिओ फिजिक्सचे, त्यांना 80% नाही 70% तरी जमेल बरं का. कारण अख्खा ऑनलाईन, हा पहिलाच एक्सपेरिमेंट आहे आपला की अख्खा पोर्शन ऑनलाईन चालला आहे. आता ज्यांनी सगळे व्हिडिओ बघितलेत त्याला ठीक आहे, तो पेपरमध्ये काहीतरी लिहिल बोर्डला, ते पण त्याची पण गॅरंटी कमी आहे. कारण ऑनलाईन किती स्टडी करणार? बरे तो ऑनलाईन बघितला आज, तू लिहून काढलं, तरी पण ऑफलाईन एक फरक पडतो ना. ऑफलाईन येऊन बसलाय, ऑफलाईन टेस्ट झाली, ऑफलाईन बोलणं झालं, शाळेत जाताय तुम्ही, जर्नल लिहिताय, सगळंच ऑनलाईन म्हणजे डिफिकल्ट आहे. त्यात पण तुम्ही 100% दिलं तुमचं, तरी पण तू 70 to 80% तुमचा स्कोर होईल. 20% तुमचा लॉस होणार आहे ड्यू टू ऑनलाईन स्टडी. ऑनलाईनचं असं नाही आहे की ऑनलाईन खूप भारी आहे, त्यात लॉस पण आहेत बरेच. पण ज्यांनी सगळे व्हिडिओ बघितलेत त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे. आता ज्याने डायरेक्ट 12वीत ॲडमिशन घेतलं आहे आमच्याकडं, त्यांना हे खूप अवघड जाणार आहे. आता हे बघा की एन इक्वल टू एम जी पुढे झालं आहे आपले न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. त्यात मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगितलं, सेंटर ऑफ मास, सेंटरमधनं वर काढायचा असतो तो फोर्स. हे तर एकदम साधं आहे, हे तर एकदम साधं आहे. अजून पुढचं तुम्हाला यायचं आहे तिरका, पुढच्या वेळेस तर कळेल तुम्हाला रिझॉल्युशन काय किस्सा आहे तो. ज्यांनी LLM नीट केला आहे ना त्यांना हे जमणार बरोबर. सिम्पल आहे. गाडीवरती खाली फोर्स कुठला लागणार? ग्रॅव्हिटीचा एम जी. मग तेवढाच हा सरफेसवरती काय लावणार? नॉर्मल रिएक्शन एन इक्वल टू एम जी. मग व्हर्टिकलमध्ये फोर्स कुठले बॅलन्स झालेत? एन इक्वल टू एम जी. आता हॉरिझॉन्टल राहिलं. आता हॉरिझॉन्टलमध्ये नीट बघा, हे गाडीचे टायर्स आणि हा रोड, मग आत कुठला लागणार? FS, फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड काय करणार? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे हिअर मी काय म्हणतो, हिअर सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर अँड रोड. टायर अँड रोड. सेंट्रिपिटल फोर्सचा एकच फॉर्म्युला आहे, mv²/r. आणि फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय? FS, μs इंटू n. आणि n इक्वल टू काय? mg. सो μs mg mv²/r. m ला m कॅन्सल, v² इक्वल टू μr(g). सो v इज इक्वल टू √of μr. ह्याला बॉक्स करा आणि ह्याला करा 5 स्टार. अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला, बँकिंग ऑफ रोड मधला सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला हा v. आणि ह्या ही कसली व्हॅल्यूसाठी माहिती का? Vmax. Here where mu is called coefficient of static म्हणा किंवा कायनेटिक म्हणलं तर चालेल, तसं हे काही म्हणा, coefficient of friction म्हणू आपण. between tire and road. आणि हे काय? लिहून घ्या वहीमध्ये, सगळं लिहून घ्या वहीमध्ये. काय केलं मी? काहीच केलं नाही मी काय केलं माहिती आहे का? व्हर्टिकलमध्ये तर गाडी सेम आहे, उडी मारती गाडी, सर्क्युलर मोशन करते. मग सर्क्युलर मोशन करत असं आत एक फोर्स लागणार, कुठला लागणार? फ्रिक्शनचा. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स
between tire and road is provided in the form of centripetal force. सेंट्रिपिटलचा फॉर्म्युला माहिती मला mv²/r आणि फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला कुठं झाला आहे आपला न्यूटन्स लॉज ऑफ मोशनमध्ये पण झाला आहे आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मधलं सगळ्यात शेवटचं लेक्चर आहे बघा FSN FK स्टॅटिक फ्रिक्शन कायनेटिक फ्रिक्शन त्यात झालं आहे बघा μs/n. मग हा फॉर्म्युला पुट केला n इक्वल टू काय येणार mg m ला m कॅन्सल v² इक्वल टू μrg. आता ज्यांना NLM माहीत नाही आहे ज्यांना स्टॅटिक फ्रिक्शन माहीत नाही आहे त्यांनी फक्त डोक्यात फीड करा व्हिडिओ नका बघू होणार पण नाही 12वीच्यांना. ज्यांनी नवीन ॲडमिशन घेतलं आहे ते म्हणले सर मला NLM बघायचं आहे NLMचे लेक्चर अजून मला रेकॉर्ड करायचे एक 20 ते 30 लेक्चर होतील बघू शकता काय प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला कसं आहे मग 11वी पण 12वी पण बघावं लागेल ते लोड होईल. मग आता फक्त एक लक्षात ठेवा की FSचा फॉर्म्युला काय डोक्यात फीड करा कुठून आला कसा आला नका विचारू μs/n स्टॅटिक फ्रिक्शन. कायनेटिकचा फॉर्म्युला काय FK इज इक्वल टू μk इंटू काही आता तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार ऑप्शन नाही आहे विचारू ना कुठून आलं ते कारण ह्याच्यावरती माझं एक लेक्चर झालं आहे की तो फॉर्म्युला कसा आला ते डिटेलमध्ये झालं आहे FA डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n FK डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n ते झालं आहे आपलं त्यामुळे तो फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा आणि मग ह्यात फक्त पुट केला मी फॉर्म्युला μs/n आणि n इक्वल टू काय n इक्वल टू mg झालं मी. हे काय मॅक्सिमम Vmax इज मॅक्सिमम सेफ्टी स्पीड विथ विच ड्रायव्हर कॅन ड्राईव्ह अ कार. विमानतळावरती जर मी गेलो आणि मला सर्क्युलर टर्न करायचं आहे तर मला कॅल्क्युलेट करावं लागेल की किती मी स्पीड वापरणार पण मी कॅल्क्युलेट नाही करू शकत खरं फिजिक्स मी शिकलो आहे तुम्ही शिकलाय आता जो अडाणी माणूस आहे ज्याला काहीच माहीत नाही फिजिक्सचं जो 10वी पास आहे त्याला माहिती आहे का हा फॉर्म्युला पण तो काय कॅल्क्युलेट करणार गाडीत म्यू किती आहे R किती आहे G किती आहे तो कॅल्क्युलेट करणार नाही नाही ते एक आतूनच येतं रे आता तुम्ही गाडी टर्न करताय आता तुम्हाला आतूनच एक आवाज येतो की बस एवढं स्पीड पाहिजे अजून जर स्पीड आपण सर्कलमध्ये फिरतोय अजून जर स्पीड दिलं तर मे बी गाडी आपली पलीकडे जाईल सेंट्रिफ्युगल फोर्सने आतूनच येतं ते त्यामुळे ऑटोमॅटिकली आपण कमी स्पीड ठेवतो टर्न घेतो. पण आणि अजून एक गोष्ट आहे की तुम्ही चाललाय विमानतळावरती सरफेस कसा आहे तुमचा रफ आहे मग त्या रफ सरफेसवरती जर तुम्ही जोरात टर्न घेतला देन देर मे बी चान्सेस ऑफ एक फेमस वर्ड आहे वियर अँड टियर ऑफ टायर्स म्हणजे टायर तुटणे वियर अँड टियर म्हणजे काय झिजणे किंवा क्रॅक जाणे टायर झिजणे त्याला क्रॅक जाणे हे कशामुळे होऊ शकतं माहिती का काय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड तुमचा रोड किती फ्रिक्शन आहे म्हणजे मी ग्लासवरती जर टर्न केला तर वेगळा पडेल मी जर विमानतळावरती गेलो जोरात गाडी फिरवली तर टर्न पडेल तुम्ही जेवढी जोरात गाडी फिरवचाल ना तेवढा तुमचा टायर खराब होणार आहे. आपण म्हणतोच की मित्रांबरोबर गेला तुम्ही विमानतळावरती मित्रांनो जोरात ते पोरं करतात मुद्दाम रेस करायची आणि ते टायर फिरवायचं केलंय तुम्ही नसेल केलं मी मोठी पोरं करतात कॉलेजला गेलेली किंवा दुसरी मुद्दाम तो टायर जोरात फिरवायचा विमानतळावरती मग धूळ उडती मग मित्र तुम्ही लगेच म्हणता ए बंद कर टायर खराब होईल. हे तुमचं आतून आलं म्हणजे तुम्ही हे शिकलाय का तुमचं आतून येतं की ड्यू टू फ्रिक्शन ती तुमचा टायर वाळूला घसतोय जोरात आणि वाळू उडतीये आणि नंतर तुम्ही काय म्हणता ऑटोमॅटिकली आतून येतं तुमच्या आतून की बस कर टायर खराब होईल. त्याच म्हणजेच काय वेअर अँड टियर ऑफ टायर्स म्हणजे 4 व्हीलर टर्न करताना 2 व्हीलर टर्न करताना तुमचं आतूनच येतं तुम्ही काय फिजिक्स शिकलेलं नाही आहे की बाबा एवढं स्पीड पाहिजे सरांनी फॉर्म्युला दिला आहे मयूर सरांनी वापरा तिथं तसं नाही येते आतून येते की बाबा एवढं स्पीड पाहिजे ह्याच्यावर जर गेला तुम्ही तर पडचाल हे आतून येतं. दुसरं काय येतं की टायर खराब होईल गाडीचा रोड खराब आहे ना आपला म्हणजे हे काय मॅक्सिमम स्पीड विथ विच अ ड्रायव्हर कॅन ड्राईव्ह दी कार आणि ते किती आहे म्यू रोडचं सरफेस फ्रिक्शन किती आहे ते कॅल्क्युलेट करावं लागेल. R काय तुमच्या सर्कलची रेडियस आणि G काय ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 इंटू सर्कलची रेडियस इंटू म्यू करा जे स्पीड येईल ते काय असणार आहे मॅक्सिमम स्पीड. आणि हा फॉर्म्युला एक महत्त्वाचा आहे की मॅक्सिमम स्पीड डायरेक्ट क्वेश्चन येतो CETला बऱ्याच वेळा आला CET नीटला की फाइंड मॅक्सिमम स्पीड विथ विच ड्रायव्हर कॅन ड्राईव्ह दी कार अंडर रूट ऑफ μrg. लिहून घ्या वेअर म्यू इज कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड R इज कॉल्ड एज रेडियस ऑफ सर्कल अँड G काय ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि लिहून घ्या मॅक्सिमम स्पीड आहे ते Vmax हे लिहून घ्या. आता मला एक सांगा की हे स्पीड गाडीवर डिपेंड आहे का मी उद्या ही आणली एलेंट्रा आणली हुंदाईची एलेंट्रा माझी भारीतली गाडी माझी फेवरेट आहे हुंदाई एलेंट्रा अशी मोठी गाडी बघा खतरनाक गाडी एलेंट्रा हुंदाईची एलेंट्रा आणली आणि दुसरी आणली हिरो होंडा 2 व्हीलर मी जेवढे एलेंट्राला स्पीड दिलं तेवढं जर मी हिरो होंडाला स्पीड दिलं तर बरोबर आहे का मी असं म्हणू शकतो का की एलेंट्राचं Vmax वेगळं आहे आणि हिरो होंडाचा Vmax वेगळा आहे तसं नाही आहे
म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की इलेंट्रा मोठी गाडी आहे, तिचं वजन जास्त आहे, आणि हिरो होंडाची बारकी गाडी आहे टू व्हीलर, तिचं वजन कमी आहे, मग त्याच्यावरती व्ही मॅक्स डिपेंड आहे का? फॉर्म्युल्यात आहे का कुठं मास? ते एक पॉईंट लिहून घ्या की मॅक्सिमम व्हेलॉसिटी डू नॉट डिपेंड ऑन मास ऑफ व्हेकल. इथं आहे का मास कुठं? रस्त्याला काय माहिती तुमची कुठली गाडी? तुम्ही ट्रक आणला, तुम्ही इष्टी आणली, तुम्ही मर्सिडीज आणली, लॅम्बोर्गिनी आणली, रस्त्याला काय माहिती आहे का? रस्त्याला एकच गोष्ट माहिती आहे, माझा म्यू किती आहे. रस्त्याला काय माहिती आहे? तुमच्या सर्कलमध्ये तुम्ही गाडी किती टर्न करताय, रेडियस आणि ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तुम्ही ट्रक आणा, टेम्पो आणा, डायनोसॉर आणा, काही पण आणा, डझंट मॅटर. हसण्यासारखं नाही आहे, काही आणा. रोडला काय माहिती आहे का? रोडला एकच गोष्ट माहिती, म्यू किती आहे माझं. सो लिहून घ्या पॉईंट आहे की मॅक्सिमम स्पीड ऑफ कार डू नॉट डिपेंड ऑन इट्स मास. लिहून घ्या वहीमध्ये, लिहून घ्या, नोट लिहून घ्या. डू नॉट डिपेंड ऑन मास ऑफ कार लिहून घ्या आणि सगळं लिहून घ्या वहीमध्ये. मोशन ऑफ कार ऑन हॉरिझॉन्टल रोड, हे डायग्रॅम, हे FBD गाडी, NMG, FS आणि FS इक्वल टू पुट केले, हे लिहून घ्या. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आता अजून एक क्वेश्चन आहे माझा. काय क्वेश्चन आहे? आता मला स्पीड वाढवायचं आहे, मेरे को स्पीड बढ़ाना है. ये कैलकुलेट किया मैंने, कितना आया 20. मेरे को उससे ज़्यादा चाहिए, 30 चाहिए. ये कैलकुलेट कर दिया मैंने, म्यू RG इतना आया. अब मेरे को इतना चाहिए, क्या करना पड़ेगा? पाहिजे मला नाही बघायचं ती, चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. वेअर अँड टिअर होऊ द्या, टायर खराब होऊ द्या, फुटू द्या, डझंट मॅटर टू मी नवीन टायर बसवेल, पण मला स्पीड वाढवायचं आहे. आता स्पीड जर वाढवायचं असेल तर स्पीड कोणावर डिपेंड आहे? तुम्ही सांगा मला, स्पीड कोणावर डिपेंड आहे? रेडियस ऑब्वियसली. तुम्ही जेवढं स्पीड वाढवताल तेवढं तुमचं सर्कल वाढणार ना, रेडियस वाढणार. जिथं काय कॉन्स्टंट आहे. आता असं नका म्हणू सर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढवा, ते काय तुमच्या माझ्या हातात नाही आहे, ते अर्थचं आहे आणि ती व्हॅल्यू फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे. रेडियस वाढणार आहे, हे वाढलं की. म्हणजे तुम्हाला जर व्हॅलॉसिटी वाढवायची असेल तर तुम्हाला म्यू वाढवावं लागेल. चालतंय, वाढवतो, काय प्रॉब्लेम नाही. कसं वाढवणार? सरफेस अजून रफ करा. विमानतळावर गेलाय ना, विमानतळावर अजून तुम्ही माती टाका, दगड टाका, रफ, अजून फ्रिक्शन काय होईल? वाढेल. पण प्रॉब्लेम काय माहिती का बाळा? चाकं किती बदलणार तुम्ही? बरं, मी आणली नवीन चाकं बसवली, मी गाडी फिरवली आठवड्याभर, ह्याच्यावरती मी वाढवला, खूप वाढवला, प्रचंड वाढवला की आता गाडीची स्पीड किती माहिती का माझं? 100. मी आधी किती होतं? 20 होतं. मी प्रचंड वाढवला. गाडीची स्पीड किती आहे? 100. चालते, ताणली गाडी बिंदास, मजा आली आठवड्याभर. आठवड्यानंतर बघितलं टायर फटले माझे. चालते, माझ्याकडे पैसा आहे खूप, मी टायर बदलले, परत दुसरे टायर बसवले, नवीन टायर, नवीन, परत चालवली, 3 दिवसात खराब झालं, परत टायर बदलले. अरे काय खेळत बसणार का तुम्ही? दरवर्षी काय टायर बदलणार का? आठवड्याला बदलणार का टायर? भिकारी होणार की तुम्ही? भिकारी वाचाल, भिकारी देऊन देऊन. एक टायर असतो 20,000चा, सॉरी 20 नाही, सगळे मिळून 20-30 हजारापर्यंत जाते टायर. मग दर आठवड्याला 20,000 घालवले तर अवघड होईल आपलं. म्हणजे इन ऑर्डर टू इन्क्रीज द व्ही मॅक्स वी हॅव टू इन्क्रीज म्यू, and if we increase the mu then there will be chances of wear and tear of tires. मग आपण स्पीड वाढवू शकत नाही, नाही तर गाडी खराब होईल, चाकं खराब होतील, सस्पेन्शन खराब होईल, गाडी पण माझी खराब होणार आहे. काय करणार सर? ऑप्शन काय दुसरं आपल्याकडे? व्हॉट टू डू? तर ते काय म्हणले? यूज दॅट्स कन्सेप्ट बँकिंग ऑफ रोड्स. आत्तापर्यंत आपण वापरलं नाही, पण आता आपण वापरतोय की ते काय म्हणतायत की यूज बँकिंग ऑफ रोड्स. आता बँकिंग ऑफ रोड्स काय आहे? काय नक्की बँकिंग ऑफ रोड्स? तर ते काय म्हणतात माहिती का? रोडला तुम्ही टिल्ट करा. हे रफ करू का मी? रफ करतो मी. केस 2. आता ही केस 2च आहे, इथे लिहितो मी मिनिमम स्पीड. हे जुन्या पुस्तकात नव्हतं, आत्ता टाकलं त्यांनी मिनिमम स्पीड. ते काय म्हणतात माहिती का? रोडला टिल्ट करा. टिल्ट करा म्हणजे काय करा? काय केलं बघा नीट मी. ते म्हणतात की रोडला टिल्ट करा. ही तुमची गाडी आहे, रोडला टिल्ट करा. हे काय केलं सर तुम्ही नवीन? टिल्ट करा म्हणजे काय? तुम्ही हे बघितलंय का रेसिंगचे व्हिडिओज किंवा ते हॉलिवूडचे चॅनल असतात बघा, त्याच्यावरती तसं नाही का रेसिंगचे गाड्यांची असतात, फॉरेनमध्ये नाही का, फ्रान्स, जर्मनी, तर ते व्हिडिओ हे त्यांचे काय म्हणतात त्याला, आपलं कसं क्रिकेट आहे, फुटबॉल, बास्केटबॉल, तसे त्यांचे रेसिंग जे असतात, काय ते रेस असते, रेस त्यांची गाड्यांची रेस. तो एक ट्रॅक असतो बघा, किंवा बॉलिवूडचे पिक्चर आहेत की बरेच, सैफ अली खानचा पिक्चर बघा, तो कुठला, तारारामपम, जुना पिक्चर आहे, नावच आहे तारारामपम. तर तो हे असतो रेसर. किंवा हे आपलं फास्ट अँड फ्युरियस सगळ्यात फेमस, ते बघा तारारामपम बघा. जाऊ दे, ते नका बघू, कुठलं नका बघू, यूट्यूबवरती टाकायला एक रेसिंग ट्रॅक्स,
रेसिंग ट्रॅक्स एवढं टाका यूट्यूबवरती. ते एक ट्रॅक असतो बघा रेसिंगचा. तो ट्रॅक कसा असतो माहिती आहे का? म्हणजे आता इथं नाही काढता येणार मला, तो असा असतो. म्हणजे बघा आता असं अशी गाडी येणार, आता ही सरळ चालली अशी येणार आणि नंतर ट्रॅक असा असतो बघा असा. म्हणजे असा गेल्यानंतर आता सरळ आहे, आफ्टर सम टाईम तो असा होतो, टिल्ट होतो. म्हणजे असा जाणार आणि तो असा होणार ट्रॅक. हा अँगल किती आहे? थिटा. ते तिथं काढलं आहे बघा मी. म्हणजे असं नाही, प्लेन रोड नाही आहे की बाबा असा आला असा टर्न झाला आहे. तो असा होतो ना असं जातो ॲट अन अँगल थिटा. म्हणजे रेसिंगचे ट्रॅक जेव्हा तुम्हाला गाडी टर्न करायची तेव्हा तो असे असतात. का असतात असे? हे रिझन आहे की व्ही मॅक्स तुम्ही प्लेन रोडवरती वाढवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ट्रॅक काय करावं लागेल माहिती आहे का? टिल्ट करावं लागेल. हा बघितला असेल की आमिर खानचा फेमस पिक्चर जो जीता वही सिकंदर, माहीत असेल बऱ्याच जणांना माहीत असेल जो जीता वही सिकंदर. शेवटी नाही का आमिर खान बघा सायकलची रेस असते, तो वरून ओव्हरटेक करतो. तर बघता का नाही पिक्चर तुम्ही? कुठला तरी बघितलं असाल की रेसिंगचा पिक्चर. तिथं नाही काढू शकत मी तो ट्रॅक, मग सांगतोय मी तुम्हाला. तर ते जर तुम्ही ते बघितलं असेल ना तर तुम्हाला एक व्हिज्युअलायझेशन होईल की जो जीता वही सिकंदर जर बघितला असेल तर त्यामध्ये तर बघा असं ट्रॅक आहे, वरून आमिर खान हे करतो. फेमस आहे आमिर खानचा पिक्चर 1997चा. तो वरून आमिर खान काय करतो? ओव्हरटेक करतो. तो ट्रॅक बघा कसा आहे पिक्चरमध्ये किंवा यूट्यूबवरती टाका. ट्रॅक असा असतो, टिल्टेड असतो. का टिल्टेड असतो माहिती का? इन ऑर्डर टू इन्क्रीज द स्पीड. म्हणजे रेसिंगमध्ये आपल्याला स्पीड वाढवावं लागेल. कारण मी काय केलं, समजा माझी गाडी 100ने चालली, आता मला 100ने काय अख्खा प्लेन रोड नसतो, एक सर्क्युलर ट्रॅक असतो ना. 100चं मला स्पीड कमी करावं लागेल, मग टर्न करावं लागेल. तुम्ही 100मध्ये जर स्पीड टर्न करायला गेला ना डायरेक्ट पुढे जाणार तुम्ही, टर्नच होणार नाही ना, रेडियस वाढणार. मग 100चं मी कमी स्पीड काढणार 80. मग 80वरती जर मला टर्न करायचा असेल तर माझा टर्न लवकर नाही होणार. त्यासाठी मी काय केलं माहिती आहे का? ट्रॅकला टिल्ट केलं आहे. का फायदा आहे माहिती आहे का? ट्रॅक टिल्ट केल्यामुळे ऑटोमॅटिकली माझं सर्कल लगेच काय होणार आहे? कंप्लीट होणार आहे. म्हणजे मिनिमम स्पीडमध्ये मी सर्कल काय करू शकतो? कंप्लीट करू शकतो. आणि सेकंड पॉईंट हा पण आहे की माझं ऑटोमॅटिकली गाडीचं स्पीड काय होते? वाढते. त्यासाठी मी काय करतोय? बँकिंग ऑफ रोड कन्सेप्ट वापरतोय. तर व्हॉट इज मीन बाय बँकिंग ऑफ रोड? बँकिंग ऑफ रोड काय माहिती आहे का? डेफिनेशन लिहितो मी. डेफिनेशन बघा, द प्रोसेस ऑफ, लिहून घ्या वहीमध्ये, तुमच्या पुस्तकात नाही, रेझिंग आउटर एज ऑफ द रोड over its inner is called banking of road. outer edge, आता हा रोड आहे समजा, दिस इज कॉल्ड आउटर एज. हा इनर रोड. आता असा हा ट्रॅक आहे समजा, हा ट्रॅक आहे सर्क्युलर माझा, तर मी ह्याला काय म्हणणार? इनर एज. आतला रोड इनर एज, आणि हा काय झाला? आउटर एज. हा जो आउटर एज आहे ना तो असा उचललेला असतो सरफेसपासून. द प्रोसेस ऑफ रेझिंग म्हणजे उचलणे आउटर एज ऑफ रोड ओव्हर इट्स इनर इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. आणि तेच मी इथे केलं आहे बघा. हा जो रोड असा उचलला आहे ना तो इथं काढला आहे बघा मी. आता काय होईल बघा बरं, काय केलं बघा बरं मी. आता इथं गाडी आहे, मला सांगा रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस काय होईल? काय लागणार खाली? ग्रॅव्हिटी mg. हा काय लागणार? n. आता बघा ह्याला पॅरलल मी करतो, डॉटेड डॉटेड. हा अँगल जर थिटा असेल तर हा पण काय असणार आहे? घाबरला काय? काय केलं? डर गए क्या? ये किधर देखा है हमने? स्केलर वेक्टर. कुठला टॉपिक? रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. अजून कुठं बघितलंय? न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. बघावंच लागेल तुम्हाला. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन फिक्समध्ये बघावं लागणार चॅप्टर, त्याशिवाय कळणार नाही फिजिक्स पुढचं. हे रिझॉल्युशन ऑफ वेक्टर करतोय मी. कसं आला थिटा? सेम झालं आपलं. ज्यांनी बघितलं त्यांचं ठीक आहे. नीट बघा, ही गाडी आहे, हा अँगल थिटा आहे. नीट बघा, नीट बघा, इथं पुढे बघा. खाली काय लागणार? व्हर्टिकली डाऊनवर्ड mg. अँगल किती आहे? 90. बघा मी काय म्हणतोय. हा अँगल किती येणार? हा किती येणार? 90 मायनस थिटा. हा 90, हा थिटा, हा 90 मायनस थिटा. आता बघा काय केलं मी, असं असं केलं. हा किती येणार? 90 मायनस 90 मायनस थिटा. परत काय येणार आहे? थिटा. अरे हा पण अँगल 90 आहे ना. परत 90 मायनस हा अँगल किती आहे? 90 मायनस थिटा. किती येणार आहे? थिटा. डोक्यात एक टाका ना, इथला अँगल आणि इथला अँगल सेम असतो. हा mg असेल तर हा किती येणार? हा किती येणार? बघावं लागणार आहे तुम्हाला बघावं लागणार आहे. हा थिटा, हा किती येणार? वर्टिकल अँगल, वर्टिकल अपोजिट n. हा किती येणार? क्या हुआ भाई, गड़बड़ा गए क्या?
रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स काहीच केलं नाही दुसरं मी काय केलं माहिती आहे का फक्त रिझॉल्व केलं होता किती आहे ते सांगतो मी आता ही गाडी आहे चाक नाही काढत मी आता हा अँगल थिटा दोनच फोर्स लागणार एम जी आणि असा नॉर्मल हे असं डॉटेड काढा हा अँगल थिटा हा पण अँगल थिटा व्हर्टिकली अपोजिट चालते ह्याला एनला रिझॉल्व केलं हा एन कॉस आणि दुसरा काय येणार एन साईन झालं हा एम जी नाही केलं तरी चालेल एम जी नका करू राहू दे एम जी नका करू राहू दे असू दे एम जी लागेल समजलं का बघा आणि परत एम जीला गेले हा एम जी कॉस आणि हा एम जी साईन ज्यामध्ये रिझॉल्व करता येते दोघांमध्ये अँगल किती पाहिजे 90 बघा हे आणि हे किती 90 हे आणि हे किती आहे 90 रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स चॅप्टर नंबर 2 स्केलर वेक्टर सांगितलेलं महत्त्वाचं झालं रिझॉल्व केलं मी का रिझॉल्व केले असंच बघतो ना त्याच्यावरती फोर्स किती लागत आहेत झालं ओके आता बघा नीट बघा आता गाडीचं स्पीड जर माझं मिनिमम असेल मिनिमम स्पीड तर गाडी कुठे येणार खाली येणार नीट बघा मी काय म्हणते गाडीचं स्पीड माझं कमी आहे रस्ता माझा असा आहे तो ऑटोमॅटिकली गाडी कुठं घसरणार खाली घसरणार मग गाडी जर खाली घसरत असेल तर फ्रिक्शन कुठं लागणार मागं मग या रोडवरती फ्रिक्शन असं लागणार बघा ह्या रोडवरती असं लागणार इट्स कॉल्ड एफ एस ह्याला रिझॉल्व करतो हा अँगल किती येणार थिटा हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स एफ एस कॉस थिटा एफ एस साईन थिटा बरोबर आहे का चुकलं आहे माझं नीट बघा मी काय म्हणतोय गाडीचं स्पीड जर कमी असेल तर गाडी माझी खाली घसरणार रोडवरती खाली घसरत असेल तर मोशन माझं खाली आहे मग मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला काय लागणार फ्रिक्शनल फोर्स मग रोडवरती लागणार वरती काय लागणार एफ एस मग त्याला रिझॉल्व केलं हा कुठला अँगल थिटा करस्पॉन्डिंग अँगल्स हा येणार एफ एस कॉस आणि हा काय येणार एफ एस साईन सिम्पल रिझॉल्युशन ऑफ वेक्टर आहे बाळा काहीच अवघड नाही आहे सिम्पल रिझॉल्व केलं आहे मी रिझॉल्युशन ऑफ वेक्टर ही डायग्राम बघा वहीमध्ये आहे तुमची पुस्तकात आहे बघा पुस्तक ओपन करा ही डायग्राम भेटेल तुम्हाला मिनिमम स्पीड हे मिनिमम स्पीडमधली डायग्राम आहे सिम्पल आहे एन कॉस एन साईन एम जी कॉस एम जी साईन फ्रिक्शन मागं एफ एस कॉस एफ एस साईन काय झालं सर नक्की काय केलं तुम्ही काय केलं माहिती का मी आधी माझं स्पीड किती होतं व्ही मॅक्स √μ/g आता माझं स्पीड वाढलं आहे का वाढलं आहे माहिती का कारण माझा सेंट्रिपिटल फोर्स वाढला आहे आधी माझा सेंट्रिपिटल फोर्स किती होता μs × n होता आता किती आहे एन साईन थिटा आता हॉरिझॉन्टलमध्ये बघा काय फोर्स लागतो हॉरिझॉन्टलमध्ये तर हॉरिझॉन्टलमध्ये दोन फोर्स आहेत कोणते आहेत बघा हॉरिझॉन्टलमध्ये देर आर 2 फोर्सेस इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन एन साईन थिटा अँड एफ एस कॉस थिटा बाकी फोर्स नाही आहेत हे बाग असे आहेत हे असे आहेत व्हर्टिकल हे उभे आहेत हे सरफेसला लागून आहेत पण गाडी अशी ॲक्च्युली हो का अशी सर्क्युलर मोशन करते हो का अशी हा ट्रॅक आहे माझा त्याचे लालमध्ये काढले ना मी तो ट्रॅक आहे माझा तशी गाडी सर्कल करते मग सेंटरला कुठला लागतोय फोर्स बागवर एन साईन थिटा आणि अपोजिटला कुठला लागतोय एफ कॉस थिटा मी काय म्हणणार माहिती का रिझॉल्युशनमध्ये रिझॉल्युशनमध्ये फॉर हॉरिझॉन्टल डायरेक्शन फॉर वर्टिकल डायरेक्शन एन कॉस थिटा मायनस एम जी एक मिनटं हां एक मिनटं वर्टिकल फोर्स बघा कोणते हे एन कॉस थिटा प्लस एफ एस साईन थिटा इज इक्वल टू एम जी इक्वेशन नंबर 1 अँड हॉरिझॉन्टलमध्ये एन साईन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा इज इक्वल टू mv² r इक्वेशन नंबर 2 काय केलं बघा मी वर्टिकलमध्ये फोर्स बघा कोणते आहेत वर्टिकलमध्ये 2 आहेत वर्टिकलमध्ये फोर्स 2 आहेत कोणते आहेत बघा नीट हे वर्टिकलमध्ये दीज आर वर्टिकल फोर्स अँड दीज आर हॉरिझॉन्टल एकच आहे बघा हे तिरके फोर्स आहेत हा इकडे लागलाय हा इकडे लागलाय हा वरती नीट बघा वर्टिकलमध्ये 2च फोर्स आहेत एन कॉस आणि एफ एस कॉस एफ साईन आणि खाली किती एम जी हॉरिझॉन्टलमध्ये कोणते आहेत एन साईन अँड एफ कॉस म्हणजे ड्यू टू एन साईन थिटा अँड एफ कॉस थिटा इट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन त्यामुळे मी असं केलंय एक फोर्स राईटला लागतोय आणि एक फोर्स लेफ्टला लागतोय मग दोघांमध्ये काय होणार सबट्रॅक्शन एन साईन थिटा मायनस एफ कॉस थिटा इज इक्वल टू mv² r आणि वरती काय एक फोर्स वरती आणि एक फोर्स खाली ह्या दोघांची ॲडिशन खाली काय होणार सबट्रॅक्ट कुठं बघितलं NLM रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स अँड इक्विलिब्रियमची कंडिशन आहे ती व्हर्टिकलमध्ये गाडी स्टेबल आहे ना बाळा उडी मारती गाडी नाही आहे ना स्टेबल आहे फक्त हॉरिझॉन्टलमध्ये काय होणार ती मूव्ह होणार आहे फक्त हे केलं आहे मी हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे कसं आहे माहिती का आता ऑनलाईनमुळे ज्यांनी व्हिडिओ नाहीत ना बघितले त्यांचं अवघड आहे तर काहीच करू शकत नाही मी फक्त आता लक्षात ठेवतो मी काय कोणच काय करू शकत नाही हे शिकवत पण नाही माहिती का मी
हे नाही 2 सेकंड लागतात. लाईव्ह क्लासमध्ये दरवर्षी काय होतं माहिती आहे का, मी LLM शिकवतो 11वीत. हा 12वीचा चॅप्टर आहे ना, सर्क्युलर मोशन चालू करतो. एकाच सेकंदात मुलांना कळतं. जो मागं बसलाय ना त्याला सुद्धा कळतं लगेच रिझॉल्युशन. फक्त बघतो एकदा, ओके सर कळलं, हे इक्वेशन कळलं. आता निम्म्यांना इक्वेशन कळलं नसेल की सर प्लस मायनस का केलं. ड्रॉबॅक ऑफ ऑनलाईन स्टडी. ऑफलाईनमध्ये लगेच कळतं, कारण ऑफलाईनमध्ये NLM मी इथं घेतला आहे क्लासमध्ये, त्यांना कळतं ना रिझॉल्युशन कसं आहे, सोडवलेलं असतं. आता ऑनलाईन ते व्हिडिओ किती जणांनी बघितले तर मला पण माहिती नाही आहे, त्यामुळे हे कळू शकत नाही. निम्म्यांना कळलं नसतं तर मायनस का घेतलं. मायनस का घेतलं आहे माहिती आहे का, कारण n sin थीटा हा f cos थीटापेक्षा मोठा आहे आणि 2 वेक्टर एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनला आहे, त्यामुळे हा येणार प्लस आणि हा येणार मायनस. इथं प्लस का केलं मी, कारण दोन्ही वर्ड आहेत ना, त्यामुळे दोन्ही काय होणार पॉझिटिव्ह, आणि खाली काय mg या साईडला. सिम्पल लॉजिक. हे झालं इक्वेशन नंबर 1 आणि 2. आता हे सॉल्व्ह करायचं आहे मला. आता ही कुठली कंडिशन आहे मिनिमम स्पीडची. आता पुस्तकात अजून एक कंडिशन दिली, सेम डायग्राम बघा इथं अशी सेम डायग्राम. ही गाडी हे असं आहे. आता मला एक सांगा, एक कॉन्सेप्ट आहे बारका. हा माझा ट्रॅक आहे असा, गाडी आली. आता गाडीचं जर स्पीड मिनिमम असेल तर रेडियस पण काय असणार बारकी. म्हणजे गाडी आली इथून टर्न झाली. आता मला गाडीचं स्पीड वाढवायचं आहे. स्पीड वाढले की रेडियस पण काय होणार वाढणार. मग सेकंड केसमध्ये गाडी येणार, स्पीड वाढले रेडियस पण वाढले, इथून जाणार ती. ही काय झाली कंडिशन मिनिमम आणि ही झाली मॅक्सिमम. नीट बघा मी काय म्हणतोय. मिनिमम स्पीड असेल तर गाडी इथूनच टर्न करणार, मॅक्सिमम स्पीड असेल तर गाडी बाहेर जाणार. इट मे बी द चान्सेस ऑफ गोईंग आउटसाइड ऑफ ट्रॅक. गाडीचं स्पीड मी जास्त वाढवलं तर देर मे बी चान्सेस दॅट दिस कार विल कम आउट ऑफ दॅट ट्रॅक. चान्सेस असू शकतात, कारण मिनिमम स्पीडमध्ये गाडी माझी इथून टर्न घेते आहे, सोपं आहे, इझी आहे, मस्त आहे. पण मी गाडीचं स्पीड जर वाढवलं तर ती ट्रॅकच्या बाहेर पण जाऊ शकते. मग ट्रॅकच्या बाहेर जर मला घालवायचं नसेल तर मला आतला फोर्स काय पाहिजे जास्त पाहिजे. कसं वाढवणार फोर्स. डायग्राम सेम आहे, फक्त हे खाली काढा, फ्रिक्शन आत दाखवा. मी काय येणार ही डायग्राम खाली काय लागणार mg n, हा थिटा हा पण थिटा, n cos आतला काय लागणार n sin. आता फ्रिक्शन फक्त खाली दाखवा fs. मग हा जर थिटा असेल तर हा पण काय असणार थिटा. मग हा काय येणार fs cos थिटा आणि हा काय असणार fs sin थिटा. समजलं का. बघा काय केलं मी, सेम डायग्राम आहे, ही डायग्राम सेम आहे, पुस्तकात बघा सेम आहे. काय केलं माहिती आहे, फक्त हे उचललं आणि इकडे ठेवले खाली, सेम काही नाही आहे, सेम केलं मी. हे उचलून इथे ठेवले फक्त बघा fs. हा आणि हा अँगल सेम आहे, अल्टरनेट अँगल्स. मग हा जर fs असेल तर हा काय येणार f cos थिटा, हा काय येणार f sin थिटा. सेम डायग्राम आहे, सेम. दोन्ही डायग्राम नीट बघा, काही डिफरन्स नाही आहे काही. आणि कोणती केस आहे माहिती आहे का, स्पीड इज पुस्तकातली मॅक्सिमम. म्हणजे ट्रॅक जर माझा असा असेल बँक्ड, तर बँक ट्रॅकमध्ये पण 2 कंडिशन आहेत, मिनिमम स्पीड मॅक्सिमम स्पीड. तुम्हाला जर गाडी इथूनच टर्न करायची असेल तर मिनिमम स्पीड. मग मिनिमम स्पीडमध्ये फ्रिक्शन लागणार मागच्या साईडला, कारण गाडी तुमची खाली येते ना. आणि तुम्हाला जर स्पीड वाढवायचं असेल तर फ्रिक्शनची डायरेक्शन चेंज केली, फ्रिक्शन कुठं लागणार आहे खाली. आता झालं काय माहिती आहे का, फोर्स वाढले तुमचे. बघा हा ट्रॅक आहे ना माझा, हा फोर्स आणि हा फोर्स माझा वाढला. कुठे सगळे दोन्ही या साईडला. व्हर्टिकलमध्ये कुठला आहे, व्हर्टिकलमध्ये हा फोर्स आहे माझा, हा आणि हे 2 फोर्स आहे. बघा मग इक्वेशन काय येणार माझं, इक्वेशन काय येणार व्हर्टिकलमध्ये काय येणार बघा n cos थिटा खाली काय आणि हॉरिझॉन्टलमध्ये दोन्ही तिकडे आहेत. बघा व्हर्टिकलमध्ये काय झालं n cos थिटा एकच फोर्स आहे, दुसरा कुठलाच नाही आहे. खाली बघा कुठले आहेत mg आणि f sin थिटा, mg प्लस fs sin थिटा. हॉरिझॉन्टलमध्ये कुठे आहेत बघा बरं, इकडे आहे का फरक कुठं मध्ये एकच आहे बघा n sin थिटा आणि fs cos थिटा. मग ड्यू टू दॅट फोर्स that two forces provides necessary centripetal force. n sin theta plus fs cos theta is equal to mv square by r. म्हणजे ते 2 फोर्स प्रोव्हाइड काय करणार सेंट्रिपिटल फोर्स. ह्यात कोण करते
एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा. स्पीड कमी असल्यामुळे मला सेंटरकडे लागणारा सेंट्रिपिटल फोर्स पण कमी आहे, दोघांमध्ये सबट्रॅक्शन होतंय. स्पीड वाढल्यामुळे मला सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू जास्त पाहिजे. का जास्त पाहिजे? कारण माझी गाडी ट्रॅकच्या बाहेर जाईल ना, मग ट्रॅकच्या बाहेर जायची नसेल तर आतलं फोर्स काय पाहिजे? जास्त पाहिजे. मग इन्स्टेड ऑफ मायनस तर काय केलं मी? प्लस केलं आहे. मग एफ एस कॉस थिटा एफ एस मायनस आहे तर काय केलं? फक्त प्लस केलं आहे. एन साइन थिटा एन साइन थिटा दोन्ही इक्वेशन लिहून घ्या, वहीमध्ये सगळं लिहून घ्या. ही डायग्राम लिहा, त्याखाली हे इक्वेशन लिहा, दोन हे दोन. ही डायग्राम काढा, त्याच्याखाली हे इक्वेशन लिहा. इथं लिहा स्पीड इज मॅक्सिममला ही डायग्राम, हे इक्वेशन. स्पीड इज मिनिमम हे डायग्राम आणि हे इक्वेशन. पुस्तकात दिले, तुम्हाला कळणार नाही वाचलं, काही कळणार नाही. मग हे लिहून घ्या नीट वहीमध्ये. पुस्तकातलं कळणार नाही, गॅरंटी माझी. लिहून घ्या, कन्सेप्ट पण कळणार नाही. समजलं का? बघा, स्पीड कमी असल्यामुळे एक फोर्स आत आणि एक पलीकडे फ्रिक्शन मागे घेतलंय मी. पण स्पीड वाढवायचं असेल तर फ्रिक्शन पुढे घेतो मी, त्यामुळे हे वाढलं बघा. आणि ते वाढलं की गाडी ऑटोमॅटिकली कुठे जाणार? इकडे येणार, पलीकडे जाणार नाही ट्रॅकच्या. ते 2 पॉईंट लिहून घ्या. बँकिंग ऑफ रोड लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू? हे असू द्या, नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात ह्या पुढची कंडिशन. हे का घेतोय आपण ते नेक्स्ट लेक्चरला मी सांगतो तुम्हाला. लिहून घ्या वहीमध्ये, पुढच्या लेक्चरला बघूयात आपण.